हे फळ तुम्हाला माहीतच असेल, हे फळ आहे हुंबर. हुंबराचं झाड पण तुम्ही बघितलंच असेल. आम्ही आलोय हुंबराच्या झाडाखाली. आता तुम्ही म्हणाल, हुंबराच्या झाडाखाली आज या काय करायला आल्या आहेत? आम्ही आलो आहे गावाला, म्हणजेच आमच्या साताऱ्याला. मग काय, आम्ही दोघींनी ठरवलं हुंबराची भाजी करायची. मी आणि माझ्या अवंतीनं आलो की हुंबराच्या झाडाखाली. ही छान छान हुंबरं झाडाला इतक्या जवळ होती की आम्ही ते सहज हाताने तोडत होतो. मग काय, आम्ही दोघींनी मिळून थोडी 10-12 हुंबरं तोडली. हुंबरं तोडण्याचा आनंद पण आमच्या दोघींना खूपच छान वाटत होतं बरं का. आणि मग काय, घरी आणली हुंबरं. ती मस्त आम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यांचे 2 भाग केले आणि त्यांना 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने असे मस्त धुवून घेतले. धुतल्यानंतर त्याच्यात जर एखादी मुंगी, जर हुंबरांना खूप मुंग्या असतात, जर त्याच्यामध्ये जर मुंगी गेली असेल तर ती निघेल म्हणून आम्ही ते 5-6 वेळा हुंबरं धुतली. धुतल्यानंतर मग काय, आम्ही एका टोपात पाणी घेतलं आणि त्याच्यात ही हुंबरं टाकली. आता ह्या हुंबरांना करायचं आहे काय, तर हुंबरांना आपण 15 ते 20 मिनटं छान शिजवून घ्यायचे आहेत बरं का. आता ही हुंबरं ह्या पाण्यात तर टाकली, त्यांच्यात आता मीठ टाकायला लागेल. मीठ टाकलं म्हणजे कसं, त्या हुंबरांना व्यवस्थित मीठ लागतं आणि त्या हुंबरांना चवही येते. मग काय, चुलीवर मी मस्त 15 ते 20 मिनटं शिजवून घेतली. शिजल्यानंतर ही अशी हुंबरं मी थंड करून घेतली. थंड झाल्यानंतर मी त्याचे थोडे थोडे छोटे छोटे असे तुकडे केले आणि मस्त मग चुरून घेतली. चुरल्यानंतर ही अशी हुंबरांची भाजी दिसायला लागली. आता पुढे काय करायचं हुंबरांचं ते बघा. आणि बरं का, चुलीवर चाललाय हा सगळा कार्यक्रम. मग काय, कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं, तेल चांगलं गरम होऊन दिलं. मग त्याच्यात टाकली मोहरी टाकल्यानंतर टाकलं जिरं टाकल्यानंतर छानपैकी बारीक चिरलेला टाकला कांदा. आणि मग काय, ते सगळं मस्त भाजून घेतलं की, आणि मग इकडं 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्या खलबत्त्यात छानपैकी बारीक केल्या, ओबडधोबड चेचल्या बरं का. आणि मग काय, त्या कांद्यात हे लसणाच्या पाकळ्या ज्या ओबडधोबड टेचल्या होत्या त्या पण टाकून दिल्या की, आणि मग काय, मी चर भाजून घेतलं. मस्तपैकी भाजून घेतल्यानंतर हा आमचा घाटी मसाला बरं का, सातारा भागातला. आणि मग हळद घेतली, ती त्यात टाकली. आणि मग हे काय दिसतंयच की, हुंबराची भाजी जी शिजवले होते हुंबरं, त्यांचा चुरा करून मस्त तो त्याच्यात टाकला कढईत. आणि मग काय, रप असा हलवला, चुलीला खाली ढण जाळ लावला. आणि मग खरपूस असा हुंबराची भाजी भाजून घेतली की. बरं, ही हुंबराची भाजी करत असताना मला एक वेगळाच आनंद वाटत होता, कारण काहीतरी मी वेगळी रेसिपी करत होती. ही मला रेसिपी माहीत होती, पण मी पहिल्यांदा करत होती. आणि मग काय, वाफ दिली मी 2-3 वेळा त्याला छानपैकी त्या हुंबराच्या भाजीला. आणि आता त्यात मी टाकते थोडंसं शेंगदाण्याचं ओबडधोबड कुटलेलं शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याच्या कुटानं अजूनच त्याला चव आलेली बरं का. ह्या चुलीवर स्वयंपाक करण्याचा आनंद काय मला वेगळाच येत होता. मग काही मी माझी सारखी परतून घेतली. आणि काय, मग खरपूस भाजी बनली की हो. थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला छानपैकी, आणि मग त्याला थोडी वाफ पण दिली बरं का. आणि मग काय, इकडे ताट घेतलं जेवायला. आता अवंती म्हणली, चल आई जेवायला वाढ. मग काय, तांदळाची गरम भाकरी वाढली. आणि बरं का, हे सगळं चुलीवरच बनवलेला स्वयंपाक होता. इकडं घेवड्याची आमटी सातारची तर तुम्हाला माहीतच असेल, खूपच फेमस आहे बरं का. इकडं थोडासा कांदा घेतला. आणि मग काय, जी मी बनवलेली होती गरमागरम हुंबराची भाजी ती वाढून घेतली. आता काय, हा चुलीवर बनवला होता बघा.